प्रार्थनेकरता सर्वजण हात जोडून घ्या. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यते योपाकरोतं प्रवरं मुनिना पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय आविराविर्मयेधि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत. दोन्ही हात परत एकदा डोक्याच्या वर नमस्कार स्थितीमध्ये जोडा आणि आपलं कपाळ जमिनीला टेकवून गुरुरायांना नमस्कार करून द्या. सावकाश उठून द्या. सर्वांना नमस्कार. सुप्रभातम. जय सच्चिदानंद. वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या शुभदिनी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. असं एकत्रित होणं आज बरंच दुर्लभ आहे, पण योगायोगाने आज आपण एकत्रित आलेलो आहोत. आजच्या या शुभ क्षणीला आपण सर्वजण योग म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक झालेलो आहोत. तर आपण जाणून घेऊया योग म्हणजे काय. संस्कृत व्याकरणातील युज या समाधी धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे आणि त्याचा व्यापक अर्थ आहे जोडणे, मिलन, एकत्रित होणं, आत्मा परमात्म्याचं मिलन. त्याचबरोबर पतंजली ऋषींनी समाधीतील दुसऱ्या सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं आहे योगश्च चित्तवृत्ती निरोधः. चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात त्यांचा निरोध करणे म्हणजे योग आहे. तर अशा प्रकारे योग जो आहे हा सर्व ठिकाणी जोडलेला आहे. म्हणूनच तर भगवंतांनी सुद्धा 18 अध्याय सांगत असताना अध्यायाचा शेवट करताना त्यांनी सांगितलेलं आहे श्रीमद् भगवद्गीता सुपनिषेषु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. तर प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी सांगितलं आहे की योगशास्त्र. तर योगशास्त्राच्या आधारित त्यांनी संपूर्ण ह्या विश्वाची निर्मिती केलेली आहे. द्वापार युगामध्ये जरी त्यांनी हे सांगितलं तरीसुद्धा अर्जुनाला निमित्त करून खास करून कलियुगासाठी त्यांनी आम्हाला ही गीता सांगितलेली आहे. तर या गीतेचा आधार घेऊन जर आपण बघितलं तर हा योग आमच्यासाठी आवश्यक आहे. तर या योगाची जी आवश्यकता कशी आहे ह्याच्याकडे आपण लक्ष वेधलं तर हे संपूर्ण विश्व जे आहे ते 5 तत्वांनी भरलेलं आहे. 5 तत्वांनी निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये पृथ्वीतत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व. आणि त्याचबरोबर 3 गुण आहेत तम, रज आणि सत्व. म्हणून अष्टधा प्रकृतीपासून हे संपूर्ण विश्व तयार झालेलं आहे. तर त्याचबरोबर मनुष्याचा सुद्धा हा देह आहे तो अष्टधा प्रकृतीतूनच तयार झालेला आहे. म्हणून योग हा मनुष्यासाठी व्याप्त आहे आणि प्राप्त आहे. तर मनुष्य शरीरसुद्धा जे आहेत ते सुद्धा शरीर
या योगाच्या आधारेच निर्माण झालेलं आहे. म्हणून त्यासाठी योगाच्या द्वारेच या शरीराला आपल्याला स्वास्थ्य भेटवायचं आहे, निरोगी ठेवायचं आहे. आपल्या वैद्यकीय शास्त्रानुसार जर आपण बघितलं तर आपल्या या शरीराअंतर्गत 8 सिस्टम आहे. त्यापैकी पहिली जी सिस्टम आहे ती रेस्पिरेटरी सिस्टम, जिला आपण श्वसन संस्था म्हणतो. दुसरी जी पद्धत आहे, संस्था जी आहेत, ती म्हणजे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टम, रक्त अभिसरण संस्था. तिसरी आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टम, पचन संस्था. चौथी आहे मलमूत्र विसर्जन संस्था, एक्सक्रिटरी सिस्टम. पाचवी जी आहे ती बोन सिस्टम, अस्थि संस्था. सहावी जी आहे ती मांसपेशी संस्था म्हणजे मस्क्युलर सिस्टम. सातवी जी आहे ती नर्वस सिस्टम, स्नायुमंडल संस्था. आणि आठवी जी आहे ती ग्लँड सिस्टम म्हणजे ग्रंथी संस्था. तर या 8ही संस्थापैकी अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टम्स, कारण या 7ही संस्था या संस्थेवर म्हणजे या सिस्टमवर चालतात. म्हणून श्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि योगामध्ये जर आपण बघितलं तर श्वास हाच योग आहे, कारण श्वासाच्या द्वारे संपूर्ण विश्व सर्व काही जोडलं जातं. तर हा जो श्वास जो आहे तोच म्हणजे माझ्यासाठी विश्व आहे. आपण जर बघितलं तर एका श्वासामध्ये संपूर्ण विश्व भरलेलं आहे. जो माझ्यामध्ये हा जो श्वास येतो आहे आणि परत बाहेर जातो आहे, परत आतमध्ये येतो आहे, हा गेलेला श्वास जर परत आतमध्ये आला नाही तर माझ्यासाठी माझं जग संपतं आहे. पण त्यासाठी श्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून या श्वासाकडे जात असताना आपल्याला रेस्पिरेटरी सिस्टम जी आहे ही काय आहे ते बघावी लागेल. तर पतंजली ऋषींनीसुद्धा आपल्या अष्टांग योगामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला समजावून दिलेलं आहे. तर अष्टांग योगाची जी सुरुवात त्यांनी केलेली आहे ती यमनियमापासून केलेली आहे. यमनियम म्हणजे संपूर्ण शरीरावर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवणं. त्यानंतर तिसरा क्रम सांगितलेला आहे ते त्यांनी आसन सांगितलेलं आहे. चौथा आहे तो प्राणायाम, पाचवा प्रत्याहार, सहावा धारणा, सातवं ध्यान आणि शेवटी 8वं जे अंग आहे ती समाधी. एका बाजूने अष्टधा प्रकृती आणि दुसऱ्या बाजूने पतंजली ऋषींनी योगाची रचना करत असताना सुद्धा 8 अंग घेऊनच केलेले आहे. तर यापैकी यमाचं जे 4थं अंग जे आहे त्या 4थ्या अंगामध्ये त्यांनी आम्हाला ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. कारण हे ब्रह्मचर्याची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय, तर लग्न न होता कुठेतरी वनामध्ये जाऊन राहणं, संसार नाही करणं, ह्याला ब्रह्मचर्य म्हणते तर नाही. तर ब्रह्माचं आचरण करणं, ब्रह्माचरण म्हणजे ब्रह्मचर्य आहे. तर हे ब्रह्मचरण कशासाठी आपल्याला आवश्यक आहे प्रत्येक मनुष्य मात्राला, तर त्याचं कारण काय आहे, तर आपला हा जो देह जो आहे ना, मनुष्य देह, तर प्रत्येक देहाची एक निर्मिती आहे, प्रत्येक आकाराची एक निर्मिती तयार होते. तर मनुष्य देहाची निर्मिती म्हणजे उत्पादन जर आपण म्हटलं तर दुसरा मनुष्य देह. तर हा दुसरा मनुष्य देह तयार होत असताना त्याला काय लागतं आहे, तर या देहाला मुळात आहार लागतो. या आहारावर हा मनुष्य देह जगतो आहे. तर या आहारामध्ये वायूचा हा सूक्ष्म त्याचा आहार आहे आणि या सूक्ष्म वायूच्या आहाराबरोबर त्याचा स्थूल आहार आहे, त्याला आपण अन्न म्हणतो. तर या अन्नापासून सप्तधातू तयार होत असतात. तर पहिला जो धातू आहे त्या अन्नापासून तयार होणारा तो म्हणजे रस. तर रसानंतर रक्त तयार होतं, रक्तापासून मांस तयार होतं, मांसापासून मेद तयार होतं, मेधापासून अस्थि तयार होते, अस्थिपासून मज्जा तयार होते आणि मज्जेनंतर शेवटचा जो धातू आहे अत्यंत महत्त्वाचा तो म्हणजे वीर्य. तर या वीर्याच्या आधारे हा मनुष्य आकार दुसरा मनुष्य देह धारण करतो, दुसरा मनुष्य देह तयार करतो, निर्माण करतो. म्हणून वीर्य हे फक्त मनुष्य देह निर्माण करण्यासाठीच नव्हे आहे, तर संपूर्ण जीवनामध्ये हे वीर्य त्याच्यासाठी एक शक्ती आहे, महान शक्ती आहे, त्याच्यासाठी ते एक तेज आहे. मग त्याचं जतन होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचं जतन झाल्यानंतर चांगल्या प्रकारे त्याचा मुबलक साठा आपल्या शरीरामध्ये वाढल्यानंतर हे वीर्य ज्यावेळी परत एकदा आपल्या रक्तामध्ये मिसळलं जातं आणि त्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक शक्ती निर्माण होते, त्या शक्तीला ओजशक्ती म्हणतात. या ओजशक्तीच्या आधारे सर्व विभूतीने चांगल्या प्रकारे आपल्या जीवनासाठी मनुष्य मात्रासाठी कार्य केलेलं आहे. आपण जर उदाहरण घेतलं स्वामी विवेकानंदाचं, तर स्वामी विवेकानंदाने या ओजशक्तीच्या आधारेच संपूर्ण विश्वाला गवसणी घातलेली आहे.
तर ओज शक्तीच म्हणजे तिला आपण आज इम्युनिटी म्हणतो. तर ही इम्युनिटी जर आपल्याजवळ असेल तर बाकीचं सर्व काही आपल्याला प्राप्त होतं आहे. आपण बाहेरून इम्युनिटी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण मुळात जर ही शक्ती नसेल तर ती इम्युनिटी काही कामाची ठरत नाही. थोड्या वेळापुरती आपल्यामध्ये राहते, नंतर ती नष्ट होते. पण त्यासाठी आपल्याला ब्रह्मचर्याचं अत्यंत गरज आहे. तर ह्याच्यावरून जर आपल्याला पुढे जात असताना आपण जर बघितलं वैद्यकीय शास्त्रानुसार, तर पतंजली ऋषीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आसनाची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आसन केल्यानंतर आपलं शरीर स्वास्थ्य निर्माण होतं आणि आसनाबरोबर दुसरा जोडलेला आहे तो प्राणायाम मनस्वास्थ्यासाठी. तर एकंदर आपली संपूर्ण जी प्रकृती जी आहे ही प्रकृती योगावर आधारलेली आहे. म्हणून त्यासाठी प्रत्येक मनुष्य मात्राला योगाची अत्यंत गरज आहे, आवश्यकता आहे. कोणीही नाकारू शकत नाही आहे. म्हणून त्यासाठी आज आपण जाऊया आसनाकडे. तर आसनं म्हणजे नेमकी काय ती आपण आज बघूया. पण त्यासाठी आपण सर्वजण उठून उभे राहा. तर सर्वात प्रथम मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला श्वासाकडे वळायचं आहे. कारण या शरीराअंतर्गत श्वास आहेत म्हणून बाकीचं सर्व काही व्यवस्थित चालतं आहे. श्वास जर नसेल तर सर्व यंत्रणा बंद पडू शकते, सर्व सिस्टम बंद पडू शकतात. म्हणून श्वसनक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. रेस्पिरेटरी सिस्टम चांगल्या प्रकारे चालू राहिली तर बाकीचं सर्व व्यवस्थित राहतं. म्हणून श्वसनक्रिया काय आहे ती करण्यासाठी आपण सर्वजण उभे राहिलेलो आहोत. दोन्ही पाय जवळ आहेत, दृष्टी उघडी आहेत, स्वाभाविक श्वासोच्छ्वास चालू आहेत. तर या स्वाभाविक श्वासोच्छ्वासावरून नासाग्रीद्वारे सावकाशपणे श्वास घेणं सोडणं ही क्रिया केल्यानंतर मग हळूहळू ही गती वाढवायची, एवढी वाढवायची की श्वास जोरात बाहेर टाकायचा. आणि हा श्वास बाहेर जोरात गेल्यानंतर आपल्यामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड जो विषारी जो वायू आहे, या विषारी वायूबरोबर काही टॉक्सिन्स आतमध्ये आहेत, ते सर्व बाहेर जातात आणि शरीरामध्ये मुबलक असा प्राणवायूचा साठा म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये राहतं. जेवढी आपला कार्बन डायऑक्साईड बाहेर जाईल तेवढी प्राणवायूसाठी म्हणजे ऑक्सिजनसाठी आपल्या शरीरामध्ये जागा निर्माण होते आणि ऑक्सिजन जास्त मुबलक प्रमाणात शरीरामध्ये राहिल्यानंतर शरीर टवटवीत राहतं, निरोगी राहतं. म्हणून त्यासाठी श्वसनक्रिया करणे गरजेचे आहे. तर सुरुवात करूया श्वसनक्रिया. सावकाश हळूहळू जोर द्या. जोरात श्वास बाहेर टाका, जोरात. हा श्वास बाहेर टाकत असताना मस्तिष्कामध्ये स्पंदनं होतात, टाळूवर स्पंदनं होतात. ज्या ठिकाणी पिट्युटरी ग्लँड आहेत तिच्यावर चांगल्या प्रकारे स्पंदनं होतात आणि ती पिट्युटरी ग्लँड चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होते. आणखी जोरात. सावकाश स्वाभाविक श्वासोच्छ्वासावर या आणि आपली दृष्टी बंद करा आणि लक्ष जे आहे ते टाळूवर केंद्रित करा. ज्या ठिकाणी पिट्युटरी ग्लँड आहे, जिला अहम ग्रंथी म्हणतो. तर ही ग्रंथी प्रभावित झाल्यानंतर त्याच्यापासून एक स्त्राव निर्माण होतो. त्या स्त्रावाला आपण पिट्युटेरियन स्त्राव म्हणतो, पिट्युटरी हार्मोन्स म्हणतो. तर हा स्त्राव निर्माण झाल्यानंतर संपूर्ण शरीराची चांगल्या प्रकारे जडणघडण होते. सेक्स ग्लँडवर नियंत्रण येतं आणि अन्य ज्या ग्रंथी आहेत, अन्य ज्या ग्लँड सिस्टम्स आहेत त्या कार्यवाही व्हायला मदत होते. तर अशा प्रकारे ही क्रिया अत्यंत आवश्यक आहे. तर आपण आता दुसरी क्रिया करूया. त्या क्रियेचं नाव आहे ग्रीवा शक्ती विकास क्रिया. तर आपली जी मान आहे ती हळूवारपणे डावीकडून वळवून उजवीकडून समोर आणायची. एक म्हटल्यानंतर अशी 3 वेळा करायची आणि उलट बाजूने उजवीकडून वळून डावीकडून समोर आणायची 3 वेळा. तर सुरुवात करूया. डावीकडून वळवून उजवीकडून समोर यायचं. 1 2 3 उलट बाजूला 1 2 3. तर ही क्रिया केल्यानंतर काय होतं आहे तर गळ्यामध्ये जी दुसरी ग्रंथी आहे, जी ग्लँड सिस्टम आहे ती थायरॉइड ग्लँड, ती चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होते आणि त्याच्यापासून थायरॉक्सिन हा स्त्राव निर्माण होतो आणि त्याच्यापासून आपल्या शरीराअंतर्गत आयोडीन निर्माण होतं आणि या आयोडीनपासून आपल्या केसांचं आणि त्वचेचं चांगल्या प्रकारे रक्षण होतं आहे.
तर आता आपण बघून घेऊया तिसरी क्रिया, सूक्ष्म क्रिया, ती म्हणजे स्कंद शक्ती विकास क्रिया. तर दोन्ही हात खांद्यावर घ्या, कोपर जोडून. एक म्हटल्यानंतर वरून खालून परत समोर यायचं. चला, 1 2 3 सोडून द्या, हात खाली करून घ्या. ही तिसरी क्रिया केल्यानंतर आपल्या ठिकाणी असलेली तिसरी जी ग्रंथी आहेत, पॅराथायरॉइड ग्लँड, ही थायरॉइड ग्लँडच्या पाठीमागे 2 असतात आणि त्याच्यापासून जो स्त्राव निर्माण होतो त्याला पॅराथायरॉक्सिन असं म्हणतात. तर या स्त्रावापासून काय होतं आहे, तर आपल्या शरीराअंतर्गत असलेलं कॅल्शियम जे आहे त्याच्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण येतं आणि त्याचं सिक्रेशन जर कदाचित वाढलं तर आपली हाडं जी आहेत ती कमजोर बनतात आणि मूत्राशयामध्ये मूतखडा होण्याची शक्यता असते. म्हणून अशा प्रकारची जर क्रिया केल्यात, काही आसनं प्राणायाम केलेत, तर अशा प्रकारे आपल्या ह्या ग्रंथी म्हणजे ग्लँड सिस्टम चांगल्या प्रकारे कार्यवाही म्हणजे प्रभावित होतात आणि आपल्या शरीराला चांगल्या प्रकारचं स्वास्थ्य भेटतं. तर आता आपण चौथी एक सूक्ष्म क्रिया करूया, ती आहे अग्निसार क्रिया. तर ही अग्निसार क्रिया केल्यानंतर आपल्या शरीराअंतर्गत 72,864 नाड्या आहेत. तर या 72,864 नाड्यांचं प्रमुख स्थान म्हणजे आपली बेंबी. ही बेंबी चांगल्या प्रकारे पंच केल्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराला चांगल्या प्रकारचा एक ऊर्जा भेटते, जेणेकरून डायबेटिक्स म्हणा किंवा अन्य प्रकारचे जे रोग आहेत ते सर्व नष्ट होतात. मग त्यासाठी आपला दोन्ही हाताचे जी मधली बोटं आहेत ते बेंबीवर आणा, बोटं टेकली पाहिजे बेंबीला आणि 10 वेळा बेंबी पंच करायची. करा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सोडून द्या. अशा प्रकारे अग्निसार क्रिया झालेली आहे. ही बसूनही करू शकतात आपण. तर आता आपण आसनाकडे वळूया. तर आसनासाठी आपले दोन्ही हात मांडीवर घ्या. पहिलं जे आसन आहे ते अस्तप्रसार आसन. तर हे अस्तप्रसारासनाचे अनेक भाग आहेत. त्यातला हा जो भाग आहे, हा जो प्रकार आहे, तो का घेतो आहोत त्याला कारण आहे. कारण हे करत असताना आपली दृष्टी जी आहे आपण ती कपाळामध्ये एकाग्र करतो आणि कपाळ जे आपलं आहे त्याला भ्रूमध्यही म्हटलं जातं. त्या ठिकाणी दृष्टी केंद्रित केल्यानंतर आपल्या संपूर्ण शरीराचा जो बॅलन्स आहे तो सांभाळला जातो, ताबा सांभाळला जातो. कारण अन्य जी आपली आसनं आता आपल्याला करायची आहेत ती आसनं करण्यासाठी शरीर आपल्या ताब्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. म्हणून बॅलन्सिंग राहणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हे आसन आपण करतो आहोत. तर दृष्टी कपाळामध्ये केंद्रित करा, मुखावर प्रसन्नता, हास्य आणि मांडीवर असलेला डावा हात श्वास भरत 1 म्हटल्यानंतर वर उचला. 1 2 श्वास सोडत हात खाली, उलट हात श्वास भरत 1 2. आता दोन्ही हात बरोबरीने श्वास भरत वर उचला. 1 2. आता आपली दृष्टी खाली घ्या. आता आपल्याला आणखी एक सुंदर असं आसन करायचं आहे. ते म्हणजे बऱ्याच जणांना पाठीचा मणक्याचा त्रास झालेला आहे. पाठीचा मणक्याचा त्रास आज वाढत चाललेला आहे, जेणेकरून आपल्याला ॲलोपॅथिक होमिओपॅथिक औषध घेऊनसुद्धा तो बरा होत नाही. पण त्यासाठी योगामध्ये सुंदर असं आसन आहे. त्या आसनाचं नाव आहे अर्धचक्रासन. तर त्यासाठी आपला डावा जो पाय आहे तो समोर ठेवा आणि पाठीमागे असलेला पाय आणि डावा पाय याच्यामध्ये जे अंतर आहे ते किमान 1.5 फूट म्हणजे 45 सेंटीमीटरचे आहे. एवढं अंतर ठेवून उभे राहा आणि दोन्ही हात पाठीमागे कमरेवर घ्या. एकटा कोणीतरी फिरून पाठमोरा व्हा, जेणेकरून सर्वांना समजेल की हात कसे ठेवायचे ते. तर अशा प्रकारे हात ठेवल्यानंतर आपण आता 1च्या स्थितीमध्ये आहोत. 2 म्हटल्यानंतर श्वास भरत आपल्याला पाठीमागे वाकायचं आहे. चला, क्रमांक 2, दृष्टी उघडी. जेवढं वागता येईल तेवढं वागा. श्वास सोडत परत 1 क्रमांकमध्ये या. आता पाय बदलून द्या. हाताची स्थिती तीच, अंतर तेवढंच. परत एकदा जाऊया आपण क्रमांक 2 मध्ये. श्वास भरत 2
दृष्टी उघडी, जेवढं वागता येईल तेवढं वाकून घ्या. मुखावर प्रसन्नता. एक, श्वास सोडा समोर या. आता दोन्ही पाय जवळ करा, दोन्ही पायामध्ये 1 फुटाचं अंतर ठेवा. या आसनाला जोड दुसरं आसन आहे ते पदहस्तासन. तर दोन्ही हात मांडीवर आहेत. श्वास परत पाठीमागे चला. 1, जेवढं वागता येईल तेवढं. 2, श्वास सोडत खाली वाका. 1, श्वास परत पाठीमागे चला. 2, श्वास सोडत खाली. 1, श्वास भरत पाठीमागे. सोडून द्या. पूर्वस्थितीमध्ये या. दोन्ही पाय जवळ करा. विश्रांती. प्रत्येक आसन केल्यानंतर किमान एक 5-10 सेकंद विश्रांती घेणं अत्यावश्यक आहे. कारण विश्रांतीमध्ये काय होतं आहे तर परत एकदा आपण श्वासावर एकाग्र होतो. ज्यावेळी शरीराला झालेले कष्ट असतात, श्वासावर एकाग्र झाल्यानंतर ते कष्ट नाहीसे होतात आणि शरीरामध्ये एक ताजंतवाना निर्माण होतं, टवटवीतपणा येतो, प्रसन्नता येते. म्हणून श्वास हा मुळात प्रसन्न आहे, म्हणून त्या श्वासाकडे गेल्यानंतर आपल्यामध्ये प्रसन्नता निर्माण होते. तर अशा प्रकारे आपल्याला आता आणखी एक सुंदर असं आसन करायचं आहे, ते म्हणजे खुर्ची आसन. तर त्यासाठी आपल्या दोन्ही पायामध्ये 1 फुटाचं अंतर द्या आणि दोन्ही हात समोर घ्या. अर्थराईटसारखी जी व्याधी आहे संधिवात, ती घालवण्यासाठी हे आसन अत्यंत आवश्यक आहे. तर 1 म्हटल्यानंतर श्वास परत टाचावर वर उठा. 1, वर उठा. शांत. 2, श्वास सोडत खाली खुर्चीवर जसं बसल्यासारखं बसा. पाठीचा मणका सरळ ठेवा. 1, श्वास भरत वर उठा. सोडून द्या. पूर्वस्थितीमध्ये जा. दोन्ही पाय परत जवळ करा. आता आपल्याला करून घ्यायचं आहे सूर्यनमस्कार. तर या सूर्यनमस्कारापासून संपूर्ण शरीराला चांगल्या प्रकारचा व्यायाम भेटतो आहे, म्हणून सूर्यनमस्कार अत्यंत अत्यावश्यक आहे. तर त्यासाठी तयार व्हा. दोन्ही पाय जवळ. तर हा सूर्यनमस्कार करत असताना पूर्व दिशेला समोर असला पाहिजे. आणि सूर्यनमस्कार करण्याची जी वेळ आहे ती वेळ म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी 2 तास अगोदर. जर आपल्या पृथ्वीतलावर सूर्य आपल्याला इथे 7 वाजता दिसतो आहे तर किमान 5 वाजता, 5 ते 5:30 या दरम्यान हे सूर्यनमस्कार घातले गेले पाहिजे. तरच या सूर्यनमस्काराचं जे खरं महत्त्व आहे ते आपल्याला भेटतं आहे, नाहीतर नुसता व्यायाम होईल. तर त्यासाठी दोन्ही पाय जवळ, दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये जोडले जातील आणि जसे जसे हात खाली येतील, दृष्टीसमोर पोचल्यानंतर आपली दृष्टी बंद राहील. हाताचे अंगठे कंट्याला लागतील. दोन्ही हात छातीला टेकून आहेत. त्यापैकी डावा जो हात आहे तो छातीला जरा जास्त टेकून आहेत, कारण हृदय जे आहे ते डाव्या बाजूने आहे. आणि सूर्यनमस्कार घातल्यानंतर आपल्या शरीरामध्ये स्पंदनं वाढत आहेत, व्हायब्रेशन वाढतं आहे. तर डाव्या बाजूने जो हृदय आहे त्याला आराम भेटावा म्हणून डावा हात जरासा टेकून राहणार. तर अशा प्रकारे आपली स्थिती आहे क्रमांक 1ची आहे. क्रमांक 2मध्ये जाताना आपल्याला 3 गोष्टी बरोबर होणार. श्वास भरला जाईल, दृष्टी उघडली जाईल आणि पाठीमागे वाकवली. चला क्रमांक 2. क्रमांक 3, श्वास सोडून खाली वाका. 4, डावा पाय पाठीमागे, दृष्टी समोर, दुमडलेल्या गुडघ्याच्या मांडीवर छाती टेकली पाहिजे. दृष्टी समोर, हाताची तळवे जमल्या टेकली जाते. 5, श्वास भरून पाठीमागे वाकायचं. 6, पाय बदलून. 7, श्वास भरून पाठीमागे बघा, दृष्टी उघडी. 8, दोन्ही पाय पाठीमागे, पायाच्या खोटा म्हणजे एंडी ज्या आहेत त्या जमल्या टेकल्या पाहिजेत. 9, श्वास भरून समोर या. जे आसन तयार होतं ते भुजंगासन तयार होतं बघा. 10, श्वास सोडून पाठीमागे. 11 आणि 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9,
10, 11, 12. ओम भास्कराय नमः. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. सूर्यनमस्कार सोडून द्या आणि शवासनामध्ये झोपून द्या. विश्रांती. चला शवासन. एका बसून एका कुशीवरून वळून झोपायचं. पटकन पाठीच्या मणक्यावर त्राण येईल अशा प्रकारे झोपू नका. खाली बसायचं, कुशीवर वळायचं आणि झोपून घ्यायचं. झोपल्यानंतर शवासनामध्ये दोन्ही पायामध्ये 1 फुटाचं किमान अंतर, दोन्ही हातामध्ये हाताचे तळवे जे आहेत ते आकाशाच्या बाजूने उताणे, दृष्टी बंद आणि लक्ष पूर्णपणे श्वासावर. कारण शवासनामध्ये श्वासावर लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कारण हे अत्यंत कठीण आहे. श्वासावर एकाग्र होणं अत्यंत कठीण आहे, म्हणून शवासन कठीण आहे. श्वासावर लक्ष. एक लांब श्वास भरून घ्या. पूरक रेचक भरलेला श्वास बाहेर सोडा. डीप ब्रीथिंग. पूरक रेचक. पूरक. दोन्ही हात मांडी शेजारी, हाताचे तळवे जमल्या टेकून ठेवा. दोन्ही पाय जवळ करा. आता आपल्याला सुंदर असं आसन करायचं आहे. ते आसन म्हणजे पवनमुक्त आसन. तर डावा पाय गुडघ्यामध्ये दुमडून घ्या आणि दुमडलेल्या गुडघ्याला दोन्ही हाताची मिठी मारून ती मांडी छातीला टेकून घ्या. श्वास भरून. चला. 1, दृष्टी उघडे. 2, श्वास सोडत पाय खाली. 3, उलट पाय श्वास भरून. 4, श्वास सोडत. 5, दोन्ही पाय श्वास भरून. गुडघे दुमडलेले आहेत, मांड्या छातीला टेकलेल्या. 6, श्वास सोडत पाय खाली करून द्या. विश्रांती. शवासनामध्ये. हे आसन केल्यानंतर आपल्यामध्ये जी ॲसिडिटी तयार होते, ही ॲसिडिटी अनेक प्रकारे होऊ शकते. आपल्याला जास्त झोप लागलं म्हणजे झोप न लागल्या कारणास्तव, आहार व्यवस्थित नसल्या कारणास्तव किंवा अन्य कुठल्या तरी गोष्टीतून होऊ शकतं. पण ॲसिडिटी झाल्यानंतर आपल्यामध्ये गॅस तयार होतो. तर हा ॲसिडिटी मुळात तयार होऊ नये आणि गॅस झालेला बाहेर जावा म्हणून त्यासाठी हे पवनमुक्तासन अत्यंत अत्यावश्यक आहे. तर आता आपण दुसरं आसन करून घेऊया, सर्वांगासन. तर त्यासाठी तयार व्हा. दोन्ही हात मांडीजवळ ठेवा आणि आपलं आता शरीर, संपूर्ण शरीर जे आहे ते कंठापासून वर उचलायचं आहे. श्वास भरत. तर जाऊया आता क्रममध्ये. क्रमांक 1, 2 आणि 3. कंठापासून संपूर्ण शरीर वर उचला आणि उचललेल्या शरीराचे जे दोन्ही पाय आहेत त्या दोन्ही पायाच्या अंगठ्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. आसन सोडत असताना 3, 2, 1 विश्रांती. शवासनानंतर ते सर्वांगासन केल्यानंतर त्याचे पुष्कळ फायदे आहेत. तर सर्वात प्रथम फायदा म्हणजे त्याला आपण ENT म्हणतो. त्याला चांगल्या प्रकारचा आपल्याला फायदा होतो. दुसरा म्हणजे आपल्या मायग्रेन्स किंवा आपल्या मेंदूमध्ये जर काही ब्लॉकेज काहीतरी असेल तर हे सुद्धा दूर होतात आणि संपूर्ण शरीर जे आहे ते ताजंतवानं राहतं. अशा प्रकारे या सर्वांगासनाचे बरेच फायदे आहेत. तर शवासन सोडून द्या आणि एका कुशीवरून वळून पोटावर झोपून द्या. पोटावर झोपून घ्या. झोपल्यानंतर क्रमांक 1 मध्ये जाताना दोन्ही तळ हातावर आपली अनोटी घ्या. ही कृती जर आपण केली तर आपल्याला स्पॉन्डिलायटिसचा त्रास होणार नाही. बऱ्याच जणांना स्पॉन्डिलायटिसचा त्रास आहे.
पण त्यासाठी ही कृती अत्यंत महत्त्वाची आहे. आपण करणार आहोत ते आसन भुजंगासन. तर त्यातला हा पहिला क्रम आहे. क्रमांक 2मध्ये जाताना दोन्ही हात बाजूला ठेवा, शोल्डरच्या बाजूला. क्रमांक 3मध्ये जाताना श्वास भरत छाती डोकं वर उचललं पाहिजे. क्रमांक 3 उचला, श्वास भरत वर बघा. क्रमांक 4 श्वास सोडत खाली या. क्रमांक 5मध्ये जाताना श्वास भरत पोट, छाती, डोकं आणि हाताचे अँगल म्हणजे कोपर सरळ करून वर उचललं पाहिजे, दृष्टीवर. क्रमांक 5 क्रमांक 6 परत एकदा क्रमांक 5 आपण परत रिपीट करूया. श्वास भरत क्रमांक 5 श्वास भरत 6 विश्रांती बालकासन. एका बाजूने वळा, डाव्या बाजूने. डाव्या बाजूने वळल्यानंतर डाव्या बाजूचा पायाचा गुडघा दुमडा, डाव्या बाजूने मान वळवा, तोंडासमोर एक हात येईल आणि डोक्याच्या वर एक हात राहील. ही स्थिती म्हणजे बालकासन. तर या आसनापासून बरेच महत्त्वाचे फायदे आहेत. ते म्हणजे ब्रॉन्चायटिस, अस्थमा सारखी जी व्याधी आहे ही व्याधी नष्ट होते. त्यासाठी बॅकबोनसाठी हे आसन गरजेचं आहे. पाठीच्या मणक्यासाठी साधारण 3 आसनं सांगितलेली आहेत. एक म्हणजे भुजंगासन, दुसरं म्हणजे शलभासन आणि तिसरं म्हणजे धनुरासन. तर हे भुजंगासन केल्यानंतर मानेजवळचे जे मणके आहेत त्यांना जर दुखणं आहे ते दुखणं बरं व्हायला मदत होतं. तर अशा प्रकारे अनेक फायदे या भुजंगासनापासून होतात. त्याचबरोबर पोटाचे काही विकार असतील तर ते विकारसुद्धा नष्ट होतात. तर सोडून द्या बालकासन आणि दोन्ही हात आपल्या मांडी शेजारी परत तळवे तसेच ठेवा. तर आता आपल्याला करायचं आहे सुंदर आसन, ते म्हणजे धनुरासन. तर त्यासाठी तयार व्हा. 1 म्हटल्यानंतर डाव्या हाताने डावा पाय पकडा पाठीमागून. 1 2 म्हटल्यानंतर उजव्या हाताने उजवा पाय. 3 मध्ये स्थित व्हा आणि 4 मध्ये श्वास भरत वर उठा. 4 पायावर त्राण द्या. पाय पाठीमागे नेण्याचा प्रयत्न केल्यानंतर सहज आपली छाती डोकं वर उंचावलं जाईल. बघा, श्वास बघा. पोटाचे विकार सुद्धा नष्ट होत असतात. श्वास सोडत खाली या. परत एकदा जाऊया आपण त्याच क्रमामध्ये. चला, वर उचला, श्वास भरत. 4 3 2 1 आसन सोडून द्या. बालकासनामध्ये. तर हे आसन केल्यानंतर खास म्हणजे आपल्यामध्ये असलेलं यकृत, म्हणजे ज्याला आपण लिव्हर म्हणतो, त्या लिव्हरसाठी हे आसन अत्यंत अत्यावश्यक आहे. लिव्हरमध्ये काही बाधा झालेली असेल, इन्फेक्शन जर असेल तर हे आसन केलं तर ती बाधा जाते. त्याचबरोबर ॲडर्नल ग्लँड जे आहेत ते ॲडर्नल ग्लँड त्याच्यापासून निर्माण होणारा जो स्त्राव आहे तो कोर्टिझोल हार्मोन्स किंवा ॲडर्नल हार्मोन्स हे झाल्यानंतर काय होत आहे तर आपल्या ठिकाणी असलेले अतिरिक्त चरबी जे आहेत म्हणजे फॅट्स जे आहेत ते जळून नष्ट होत आहे. आपल्यामध्ये असलेला पोटॅशियम नष्ट होतो आणि सोडियम साठवला जातो. अशा प्रकारे अनेक फायदे या आसनापासून आपल्याला भेटतात. तर बालकासन सोडून द्या आणि एका कुशीवरून वळून उठून बसा. दोन्ही पाय लांब करून बसा. मुखावर प्रसन्नता. आसन करून एकदम शरीर सदृढ बनलेलं आहे. शरीरामध्ये कुठलीही व्याधी नाही. मुखावर प्रसन्नता आलेली आहे. आनंद आहे. आपली पावलं जी आहेत ती पुरक म्हटल्यानंतर आपल्या बाजूने श्वास भरून ओढून घ्या. पुरक, रेचक, पुरक, रेचक. पावलं गोलाकार फिरवा. वाताचं काही प्रमाण असेल ते घालवण्यासाठी ही कृती अत्यंत अत्यावश्यक आहे. सोडून द्या. आता आपण अशा एका सुंदर आसनामध्ये बसूया. त्या आसनाचं नाव आहे वज्रासन. तर या वज्रासनामध्ये बसलेल्यानंतर हे शरीरसुद्धा वज्रासारखं एकदम कठोर म्हणजे ठणकधार बनतं. तर त्यासाठी बसून घ्या. 1 डावा पाय दुमडून घ्या. 2 दुसरा पाय दुमडून घ्या आणि दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवा. दोन्ही हात गुडघ्यावर. तर ह्या आसनामध्ये आपल्याला एक कृती करायची आहे. तर अन्य जी आसनं आहेत
ते कुठलं आसन आपण जेवण घेतल्यानंतर लगेच करू शकत नाही, किमान 2-3 तास जावे लागतात. पण एकमेव हे वज्रासन आहेत, ते आसन केल्यानंतर लगेच म्हणजे जेवल्यानंतर आपण या आसनावर लगेच बसू शकतोस. तर यासाठी जी कृती आहे ती म्हणजे आपला जो डावा जो हात आहे त्या डाव्या हाताची तर्जनी डाव्या नाकपुडीवर ठेवायची आणि उजव्या नाकपुडीतून श्वास आतमध्ये घ्यायचा जेवल्यानंतर लगेच. कशासाठी? कारण आपल्या ठिकाणी जठराग्नी आहेत, पॅनक्रियाज आहेत, पण त्याचबरोबर ज्यावेळी उजव्या नाकपुडीतून आपण श्वास आतमध्ये घेतो त्यावेळी गरम श्वास म्हणजे आणखी ऊर्जा आपल्या आतमध्ये जाते आणि जेवलेलं अन्न पचन व्हायला आपल्याला मदत होते. तर त्यासाठी आपण जेवल्यानंतर किमान 1 मिनिट 2 मिनिट या क्रियेमध्ये थांबू शकतो. हा प्राणायाम नव्हे आहे, ही एक क्रिया आहे, सोडून द्या. तर आता आपल्यासाठी एक सुंदर आसन करायचं आहे. त्यासाठी ते आसन आहेत मंडूकासन आणि या आसनाचा अत्यंत उपयोग म्हणजे आपल्या डायबिटीससाठी. तर त्यासाठी आपण करून घेऊया. दोन्ही हाताची जी स्थिती आहे ती अशा प्रकारे बनवा, मोठ्या अशावर, आणि एकदम मांडीला टेकून ठेवा आणि श्वास भरा. 1 मध्ये, 2 मध्ये श्वास सोडून खाली वा. मान वर करून समोर बघा. श्वास सोडून 1 मध्ये या. 1, परत एकदा श्वास सोडून खाली चला. वर येताना श्वास भरून वर या. सोडून द्या मंडूकासन. तर हे आसन केल्यानंतर आपल्या ठिकाणी असलेली पॅनक्रियाज जी ग्लँड आहे चांगल्या प्रकारे ॲक्टिवेट होते आणि त्याच्यापासून 2 स्त्राव निर्माण होतात, 2 हार्मोन्स. एक आहे पॅनक्रियाटिक ज्यूस आणि दुसरा आहे इन्सुलिन. तर हा पॅनक्रियाटिक ज्यूस निर्माण झाल्यानंतर आपण जेवलेलं जे अन्न आहे ते पचन व्हायला आपल्याला मदत होते आणि इन्सुलिन जे आहेत त्या इन्सुलिनपासून आपल्यामध्ये वाढत असलेली खाद्य शर्करा ज्यावर चांगल्या प्रकारे नियंत्रण येतं आणि आपल्यामध्ये डायबेटिक्स मधुमेह होऊ शकत नाही. अशा प्रकारचे अनेक फायदे या मंडूकासनाचे आहेत. तर सावकाशपणे वज्रासन सोडून द्या. 1 पाय सोडून द्या, दुसरा पाय सोडा. परत एकदा दोन्ही पाय लांब करा. दोन्ही हात मांडी शेजारी जमल्या टेकून ठेवा. परत एकदा आपल्याला पूरक रेचक करायचं आहे. म्हणजे दोन्ही पाय जे आहे, पावलं जे आहेत, पूरक म्हटल्यानंतर आपल्या बाजूने ओढून घ्यायचे आहेत आणि रेचक म्हटल्यानंतर पावलं पुढं करायचे आहेत. चला, पूरक, श्वास भरत, रेचक, पूरक, रेचक. आता पावलं गोलाकार फिरवा, सोडून द्या. आता सावकाशपणे आपल्याला बसायचं आहे एका सुंदर अशा आसनामध्ये. ते आसन आहे सुखासन. डाव्या मांडीवर उजवी मांडी. आसनाचे 2 विभाग आहेत, ध्यानात्मक आणि स्वास्थ्यात्मक. स्वास्थ्य टिकवण्यासाठी काही आसनं आहेत आणि ध्यान करण्यासाठी सुद्धा स्वास्थ्यात्मक आसनं आहेत, पण कारण खास करून ती आसनं आपण ध्यानासाठी वापरतो, जसं सिद्धासन, पद्मासन, सुखासन, वज्रासन. तर आता आपण बसलेलो आहोत ते सुखासन. तर आता आपल्याला जायचं आहे. पतंजली ऋषीने सांगितलेलं अष्टांग योगाचं 4थं अंग म्हणजे प्राणायाम. तर प्राणायाम म्हणजे काय? तर प्राणाला आयाम, प्राणाला व्यायाम नव्हे. जसं आपण आयाम जे आपले ठरलेले असतात, सकाळी उठल्याबरोबर शौचाला जाणं, ब्रशिंग करणं, आंघोळ करणं. त्याचबरोबर मी मुलासाठी खास आयाम सांगतो आहोत. त्यांनी सकाळी उठल्यानंतर हा रोजचा आयाम केल्यानंतर आपल्या आईवडिलांना नमस्कार करणं हा आपल्यासाठी आयाम आहे. त्याचबरोबर स्कूलमध्ये म्हणजे शाळेमध्ये गेल्यानंतर आपल्या गुरुरायांना नमस्कार करा. हा आयाम आपल्यासाठी ठेवा. तर आयाम असणं अत्यंत गरजेचं आहे. नुसतं प्राणायाम करून आपलं स्वास्थ्य टिकवणं, पण आपल्यामध्ये जर चांगले विचार नसेल तर त्या आयामाची काहीही आवश्यकता नाही. आपल्यामध्ये चांगले विचार आहेत ते पाहिजे आहेत, सकारात्मक विचार पाहिजे आहेत. आपल्यामध्ये सकारात्मक जर विचार असेल तर आपल्यामध्ये नित्य आनंद राहतो, समाधान राहतं आणि त्यासाठी आपलं शरीरसुद्धा सदृढ आणि निरोगी बनतं. तर आता आपण करून घेऊया चांगल्या प्रकारचं एक प्राणायाम. या प्राणायामाचं नाव आहे अनुलोम विलोम. तर त्यासाठी डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करा, तर्जनी आणि अंगठा जोडून घ्या. तर आपल्या हातामध्ये 5 बोटं आहेत, त्या 5ही बोटांना 5 नावं आहेत. हे आहे अंगठा, हे दुसरं बोट आहे ते तर्जनी, तिसरं बोट आहे ते मध्यमा, 4थं बोट आहे ते अनामिका आणि 5वं बोट आहे ते कनिष्ठ. तर त्याचबरोबर जी आपली मगाशी सांगलेली पंचतत्व जी आहेत, तर हे आहे अग्नितत्व, हे आहे वायुतत्व, तिसरं बोट आहे ते आहे आकाशतत्व, 4थं बोट आहे ते
पृथ्वी तत्व आणि 5वं बोट आहे ते पाणी तत्व, जलतत्व. ज्यावेळी आपण ही क्रिया करतो म्हणजे ज्याला आपण ज्ञानमुद्रा म्हणतो, त्या ज्ञानमुद्रेमध्ये आपण अग्नितत्व आणि वायुतत्व एकत्रित आणतो, म्हणजे आपल्यामध्ये शांती निर्माण होत असते. दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर हे आहे ब्रह्माची खूण आणि ही आहे मायेची खूण. ज्यावेळी ब्रह्म आणि माया एकत्रित आल्यानंतर माया ब्रह्मामध्ये विलीन होते. मायेला स्वतःचं स्थान नाही आहे, ती ब्रह्मामध्येच असते, पण प्रकृतीनुसार ती माया तयार होते. पण ज्यावेळी ती माया परत ब्रह्मामध्ये विलीन झाल्यानंतर आपल्यामध्ये शांती प्रस्थापित होते आणि आपण ध्यानात्मक अवस्थेमध्ये जाऊ शकतो. म्हणून त्यासाठी ही ज्ञानमुद्रा आहे. तर डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि दुसऱ्या हाताची स्थिती अशी बनवा, या प्रकारे. अंगठा येतो आपल्या उजव्या नाकपुडीवर, मधलं बोट आहे तर्जनी आहे ते कपाळामध्ये, आणि तिसरं बोट आहे ते डाव्या नाकपुडीवर ठेवा. दाबू नका, दृष्टी बंद ठेवा. प्राणायाम करताना दृष्टी बंद असली पाहिजे. तर अगोदर आपल्याला कालायमन कसं आहे, म्हणजे आपलं नेचर कालायमन ज्याला म्हणतात, त्याच्यानुसार आपल्याला हा प्राणायाम करत असतो. बाहेर जर थंडी असेल तर अगोदर उजव्या नाकपुडीतून श्वास घेतला पाहिजे, म्हणजे गरम श्वास घेतला पाहिजे. आणि बाहेर जर गरमी असेल तर डाव्या नाकपुडीतून श्वास घेतला पाहिजे. नॉर्मल जर असेल तर आपण कुठल्याही बाजूने करू शकतो, म्हणजे डाव्या नाकपुडीतून आपण श्वास आतमध्ये घेऊ शकतो. तर आता आपण करूया. डाव्या नाकपुडी उघडी ठेवा, उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीतून श्वास आतमध्ये घ्या आणि डावी नाकपुडी बंद करा आणि उजवी नाकपुडी उघडी करून भरलेला श्वास बाहेर सोडा. परत उजव्या नाकपुडीतून श्वास आतमध्ये घ्या, उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी उघडी करून घेतलेला श्वास बाहेर सोडा. परत एकदा डाव्या नाकपुडीतून श्वास आतमध्ये घ्या, डावी नाकपुडी बंद करा आणि उजवी नाकपुडी उघडी करून श्वास बाहेर सोडा. परत उजव्या नाकपुडीतून श्वास आतमध्ये घ्या, नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी उघडी करून श्वास बाहेर सोडा. तर आता आपल्याला हा प्राणायाम सोडायचा आहे. त्यासाठी नाकावरती दोन्ही बोटं, कपाळावरचं बोट काढून घ्या आणि दृष्टी बंद आहेत, ज्ञानमुद्रेमध्ये बसा. तर हा प्राणायाम केल्यानंतर आपल्याला अत्यंत असे फायदे आहेत. अनुलोम विलोम केल्यानंतर आपल्या नाड्यांमध्ये बदल होतो. इडा नाडी डावी नाडी आहे, पिंगला उजवी आहे, एक शांत नाडी आहे, एक गरम आहे. तर यांच्यामध्ये बदल झाल्यानंतर आपल्या शरीराअंतर्गत 72,864 ज्या नाड्या आहेत त्यांचं चांगल्या प्रकारे शोधन होतं आहे. रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे राहतो आणि शरीरामध्ये कुठल्याही जरी व्याधी असल्या तर या व्याधी नष्ट होतात. तर अशा प्रकारे हा प्राणायाम झालेला आहे. आता आपल्याला करायचं आहे हे सुंदर असं दुसरा प्राणायाम. त्या प्राणायामाचं नाव आहे कपालभाती. तर दोन्ही हाताची मुद्रा आहेत, दृष्टी बंद राहील. श्वास जो आहे तो श्वास बाहेर टाकला जातो नासाग्रीद्वारे. तर श्वास बाहेर टाकल्यानंतर श्वास घेणं हे सूक्ष्म आहे, बाहेर टाकणं जोरात आहे. पण त्यासाठी एका सेकंदामध्ये एक प्राणायाम म्हणजे एक श्वास बाहेर टाकल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला 10 प्राणायाम करायचे आहेत. तर करूया. सुरुवात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे प्राणायाम करत असताना दृष्टीसुद्धा बंद राहील. तर हा कपालभाती प्राणायाम केल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आज कोलेस्ट्रॉल वाढत आहेत, आर्टरीमध्ये ब्लॉकेज येते आहेत. तर अशा प्रकारे जर काही व्याधी असेल तर हा प्राणायाम आपण नित्य चालू ठेवला तरी आपल्याला होऊ शकत नाही आहे. पण ब्लॉकेज जर जास्त असेल 80-90%, पण हा प्राणायाम जर केला तर आणखी वाढण्याची शक्यता असते. म्हणून ही सुद्धा काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. तर अशा प्रकारे या कपालभाती प्राणायामापासून संपूर्ण शरीराला चांगल्या प्रकारची पुष्टी भेटते. तर आपण आता तिसरा प्राणायाम करूया, तो आहे भ्रामरी प्राणायाम. तर त्यासाठी आपल्या दोन्ही हाताची स्थिती अशी बनवा. अंगठा आहे तो कानामध्ये जातील आणि तर्जनी जी बोट आहेत जिथे पापण्या बंद होतात त्या पापण्यावर राहिल्या जातील. आणि एक डीप ब्रिथिंग म्हणजे पूर्ण श्वास भरून घ्यायचा आणि भरलेला जो श्वास आहे तो नासाग्रीद्वारे भुंग्याचा जसा आवाज काढतो त्याप्रमाणे आवाज काढत तो बाहेर सोडायचा. तर करून घेऊया, कृती करूया आपण. अगोदर कान बंद करा आणि सावकाश दृष्टी बंद करून दोन्ही बोटं पापण्या तिथे बंद होतात तिथे ठेवा. एक लांब श्वास भरून घ्या.
परत एकदा भरून घ्या. परत एकदा श्वास भरून घ्या. सावकाशपणे प्राणायाम सोडत असताना डोळ्यावरची बोटं अगोदर काढून घ्या. कानातली बोटं काढून घ्या आणि परत एकदा ज्ञान मुद्रेमध्ये बसा. आपण स्वतः निहाळा काय अवस्था झाली आहे बघा. आपल्यामध्ये संपूर्ण शरीरामध्ये एक व्हायब्रेशन झालेलं आहे आणि संपूर्ण शरीर ताजंतवानं बनलेलं आहे. आपल्यामध्ये असलेल्या रक्तवाहिन्या घेऊन जाणाऱ्या ज्या आर्टरी आहेत त्यांच्यामध्ये कुठली ब्लॉकेज होऊ शकत नाही. आली तर ती निघून जाते. त्याचबरोबर मायग्रेनसारखा जो त्रास आहे किंवा संपूर्ण शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत, संपूर्ण शरीरामध्ये ज्या वाहिन्या आहेत, त्या सर्व व्यवस्थितपणे चालल्या जातात. अशा प्रकारचा हा कपालभाती बरोबरच हा भ्रामरी प्राणायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. हा भ्रामरी प्राणायाम करण्यासाठी जास्त आपल्याला ब्लॉकेज वगैरे जर असेल तर हा प्राणायाम जर आपण केला तर ती ब्लॉकेज निघून जाण्याची शक्यता असते. पण कपालभाती मात्र करू नये, भ्रामरी करावा. एक डीप ब्रीथिंग, लांब श्वास भरून घ्या. परत मुखावर प्रसन्नता, रेचक. परत एकदा लांब श्वास भरून घ्या. परत रेचक. सावकाशपणे दृष्टी उघडा. आता आपल्याला पुढे जायचं आहे. ज्याप्रमाणे आपण प्राणायामपर्यंत आलेलो आहोत, चौथ्या अंगापर्यंत अष्टांगातील, आता प्रत्याहार, धारणा आणि ध्यानपर्यंत. तर प्रत्याहार म्हणजे बाह्य विषयाकडे धाव घेणारी जी आपली इंद्रिय आहेत त्यांना अंतर्मय करणं म्हणजे प्रीती आहार घेणं. तर त्यानंतर धारणा म्हणजे ध्यानाला योग्य अशी ठेवण. तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे शवासनामध्ये. तर शवासनामध्ये चला. शवासनामध्ये एका कुशीवरून वळून शवासनामध्ये झोपून घ्या आणि दोन्ही पायामध्ये 1 फुटाचं अंतर द्या. हाताचे तळवे आकाशाच्या बाजूने उताणे, दृष्टी बंद. तर ध्यानामध्ये जाताना ध्यान म्हणजे चिंतन, ध्यान म्हणजे मेडिटेशन इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो. तर ध्यानामध्ये आपल्याला काय साध्य करायचं आहे तर ज्याप्रमाणे गीतेच्या 10व्या अध्यायातील 42 श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे अर्जुनाला, अथवा बहु नैतेनम की ज्ञातेनम तव अर्जुनम विष्टम भ्यामित कृतस्तम एकाशनो स्थितो जगत. अरे अर्जुना, हे संपूर्ण विश्व मी माझ्या एकाशापासून तयार केलेलं आहे आणि बाकीचा राहिलेला शेष भाग माझा तशाचा तसा आहे. त्याच्याकडे कोणीही डोकावू शकत नाही. म्हणून भगवंतांनी 18व्या अध्यायातील 52व्या श्लोकामध्ये ते सांगतात, विविक्त सेवी लघुंशी यत्वा काया मानसः ध्यान योगो परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. तर विविक्त सेवी म्हणजे एकांतामध्ये राहणारा, लघुंशी म्हणजे आवश्यक तेवढं जेवण घेणारा, यत्वा काया मानस म्हणजे स्वतःच्या कायेवर, स्वतःच्या वाचेवर आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवणारा असा वैराग्य संपन्न माणूस ध्यानयोग करू शकतो. विविक्त सेवी लघुंशी यत्वा काया मानस ध्यान योगो परो नित्यम वैराग्यम समुपाश्रितः. म्हणून त्यासाठी ध्यानाच्या द्वारेच माझा राहिलेला जो शेष भाग त्याच्याकडे तू डोकावू शकतोस. म्हणून त्यासाठी ध्यान आपल्याला केलं पाहिजे. तर ध्यानासाठी आता आपण शवासनामध्ये गेलेलो आहोत. तर शवासनामध्ये आपल्याला योगनिद्रेचा आस्वाद घेत ध्यानाकडे वळायचे आहेत. म्हणून त्यासाठी सर्वांना विनंती आहे शवासनामध्ये जा. शवासनामध्ये राहिल्यानंतर आपलं लक्ष जे आहे ते आमच्या शब्दावर केंद्रित करा. अन्य कुठलीही कृती आपल्याला करायची नाही, फक्त लक्ष तेवढं आमच्याकडे केंद्रित करायचं आहे. आणि ज्या ठिकाणी मी आपलं लक्ष ठेवायला सांगतो त्या ठिकाणी आपलं लक्ष आपल्याला न्यायचं आहे. जे लक्ष आपण कुठेही नेऊ शकतो ते लक्ष त्या शरीराच्या भागाकडे न्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी काहीही करायचं नाही. तर त्यासाठी आपण स्वच्छ व्हा. मानसिकदृष्ट्या आपलं लक्ष मी सांगितलेल्या शरीराच्या अवयवाकडे केंद्रित करायचं आहे. एक लांब श्वास भरून घ्या. पुरक
रेचक, पुरक, रेचक. तर आपलं लक्ष जे आहे ते लक्ष आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्यावर नाही. डाव्या पायाचा अंगठा चांगल्या प्रकारे बघून डाव्या पायाच्या अंगठ्याजवळ असलेलं दुसरं बोट बघून घ्या. डाव्या पायाच्या तिसऱ्या बोटावर लक्ष केंद्रित करा. डाव्या पायाच्या चौथ्या बोटावर लक्ष केंद्रित करा. डाव्या पायाच्या पाचव्या बोटावर लक्ष केंद्रित करा. डाव्या पायाच्या पाचव्या बोटावर असलेलं लक्ष उजव्या पायाच्या अंगठ्यावर आणा. उजव्या पायाच्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित करा. उजव्या पायाच्या अंगठ्यावर असलेलं लक्ष अंगठ्याजवळ असलेल्या दुसऱ्या बोटावर केंद्रित करा. उजव्या पायाच्या तिसऱ्या बोटावर लक्ष केंद्रित करा. चौथ्या बोटावर लक्ष केंद्रित करा. पाचव्या बोटावर लक्ष केंद्रित करा. उजव्या पायाच्या पाचव्या बोटावर असलेलं लक्ष हळूहळू 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 आपल्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर आणा. उजव्या पायाच्या गुडघ्यावर लक्ष केंद्रित करा. पूर्णपणे गुडघा न्याहाळून घ्या. उजव्या पायाच्या गुडघ्यावर असलेलं लक्ष हळूहळू हळूहळू डाव्या पायाच्या गुडघ्यावर आणा. डाव्या पायाच्या गुडघ्यावर लक्ष केंद्रित करा. डाव्या पायाच्या गुडघ्यावर असलेलं लक्ष हळूहळू हळूहळू डाव्या पायाच्या मांडीवर आणा. डाव्या पायाच्या मांडीवर असलेलं लक्ष हळूहळू उजव्या पायाच्या मांडीवर. उजव्या पायाच्या मांडीवर असलेलं लक्ष हळूहळू सावकाश सावकाश कमरेच्या मध्यभागी म्हणजे बेंबीच्या खाली आणा. कमरेवर लक्ष केंद्रित झालेलं आहे. कमरेवरून लक्ष हळू 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 आपल्या बेंबीच्या ठिकाणी आणा. बेंबीच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा. बेंबीवरून लक्ष हळू 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 आपल्या छातीवर. छातीमध्ये स्पंदनं होतात, आपल्याला जाणवतात, तिथे लक्ष केंद्रित करा. छातीवरून लक्ष हळूहळू हळूहळू आपल्या कंठाच्या ठिकाणी केंद्रित करा. कंठावरून हळूहळू लक्ष आपल्या अनुवटी म्हणजे खाडकीवर आणा. अनुवटीवर लक्ष आणा. तिथे लक्ष केंद्रित करा. अनुवटीवरून लक्ष हळूहळू तोंडाच्या खालच्या ओठावर लक्ष केंद्रित करा. खालच्या ओठावरून लक्ष हळूहळू हळूहळू आपल्या वरच्या ओठावर. वरच्या ओठावरून हळूहळू लक्ष आपल्या नासाग्री आणा. नासाग्रीवरून हळूहळू लक्ष आपल्या कपाळामध्ये आणा. कपाळामध्ये लक्ष केंद्रित करा. कारण कपाळ हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्या ठिकाणी आपल्या ज्या 3 नाड्या आहेत, 72,864 नाड्यापैकी 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा, पिंगला आणि सुषुम्ना, ह्या 3 नाड्यांचं संगम या ठिकाणी होतो आहे. म्हणून त्याला त्रिवेणी संगम म्हटलेलं आहे.
ज्याप्रमाणे गंगा, यमुना, सरस्वती या 3 नाड्यांचा संगम, म्हणजे या 3 नद्यांचा संगम जिथे होतो तिथे कुंभमेळा होत असतो. तर त्यासाठी आपल्यासाठी कपाळ म्हणजे भ्रूमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे. तिथं लक्ष केंद्रित करा. हळूहळू आपल्याला व्हायब्रेशन जाणवायला लागले आहे आणि त्या व्हायब्रेशनबरोबर आपण एक भोवऱ्यासारखा गोलाकार फिरतो आहे तिथे आणि फिरत फिरत आतमध्ये जातो आहे. आतमध्ये जात आहे, त्या महाकाशामध्ये जात आहे. महाकाश, महाकाश, महाकाश आतमध्ये जात आहे, आतमध्ये जात आहे. आणि मीचा मला विसर पडत चाललेला आहे, माझ्या शरीराचा मला विसर पडत चाललेला आहे आणि मी हळूवारपणे त्या सूक्ष्म तत्वाशी जोडला जात आहे. आणि फक्त मला तिथे एक व्हायब्रेशन होत आहे, एक नाद माझ्या कानी पडतो आहे, एक मुरलीचा नाद, ओंकाराचा नाद. त्या नादामध्ये मी मंत्रमुग्ध होत आहे. खोल 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 वर गेलेला आहोत आणि त्या मुरलीच्या नादामध्ये मी पूर्णपणे एकाग्र झालेलो आहोत, मंत्रमुग्ध झालेलो आहोत. आनंद 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 प्राप्त झालेला आहे. आनंदाचे डोही, आनंदाचे तरंग, अशा प्रकारे माझी अवस्था झाली आहे आणि त्या आनंदमय अवस्थेला मी सोडला. मी त्या नादामध्ये पूर्णपणे नादमय झालेलो आहोत. मी पूर्णपणे नादमय बनलेला आहोत, ओंकारमय बनलेला आहोत, नादमय बनलेला आहोत, नादमय बनलेलो आहोत, नादमय बनलेलो आहोत. सावकाश 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 एक लांब श्वास भरून घ्या. सावकाश भरलेला श्वास बाहेर सोडावा. परत एकदा लांब श्वास भरून घ्या. सावकाश सोडा. परत एकदा लांब श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत असताना ओंकाराचा ध्वनी करा.
सावकाशपणे दोन्ही हातांची तळवे एकत्रित करा. हातांना घर्षण करा आणि हातांना ऊर्जा आल्यानंतर प्रथमतः डोळ्यांना स्पर्श करून घ्या, मुखाला, चेहऱ्याला आणि आपल्या शरीराला स्पर्श करून घ्या. स्पर्श करून झाल्यानंतर सावकाशपणे एका कुशीवरून वळून शवासन सोडून उठून बसा. शरीर शांत झालेलं आहे, मन प्रफुल्लित झालेलं आहे. ध्यानाचा आस्वाद घेतल्यानंतर ही दृष्टी उघडून पुढं बघावंसं वाटत नाही, कारण आतमध्ये अंतर्मय झालेलं आहे. कारण आतली सुंदरता जी आहे त्याच्यासारखी सुंदरता बाहेर आपल्याला भेटत नाही. बाहेर सुंदर आहे पण आपल्याला भेटत नाही, कारण विषयाने ती सर्व व्यापलेली आहे. पण आतली सुंदरता कोणीही सोडायला मागत नाही. ज्याने ज्याने हा आतला आस्वाद घेतलेला आहे ती आतली सुंदरता सोडायला मागत नाही, पण परत परत त्या सुंदरतेकडे भाव घेण्याचा ते प्रयत्न करतात आणि समाधानी राहतात, आनंदित राहतात, संतोषी राहतात. तर हळूवारपणे दोन्ही हात जोडून घ्या प्रार्थनेकरिता. त्या सर्वेश्वराची तो नियंता जो आहे त्याची नित्य प्रार्थना करणे हे प्रत्येक प्राणी मात्राचं कर्तव्य आहे. तोच त्याचा खरा धर्म आहे. सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. हरि ओम तत्सत्. परत एकदा दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये जोडून डोक्याच्या वर न्या आणि आपलं कपाळ जे आहे ते भूमातेला टेकून त्या भूमातेला नमस्कार करून सावकाश उठून घ्या. सर्वांना नमस्कार. जय सच्चिदानंद. सर्व जनतेला माझा नमस्कार. आज खरं बघितलं तर मला अत्यानंद वाटतो आहे की आपल्या भारत सरकारने 21 जून हा योग दिन ठरवून संपूर्ण जनतेला एक चांगल्या प्रकारचं एक भाग्य असं दिलेलं म्हटलं तरी चालेल. कारण या दिवसाच्या निमित्ताने अनेक जण योगाकडे वळलेले आहेत आणि योग म्हणजे काय हे सर्वांना आज समजायला लागलेलं आहे. पण त्यासाठी आज जर आपल्या गोव्यातून जर आज संदेश द्यायचा झाला तर मला वाटतं हा माझा अधिकार नाही आहे, कारण हा अधिकार जो आहे हा परमपूजनीय ब्रह्मानंद स्वामींचा अधिकार आहे. कारण जवळजवळ 1990 साली परमपूज्य ब्रह्मानंद स्वामींचं स्वप्न होतं की संपूर्ण गोवा हा योगमय बनावा, म्हणून त्यांनी वाराणसी येथून परमपूजनीय नित्यानंद स्वामींना गोव्यामध्ये आणलं आहे 1990 साली. आणि तेव्हापासून त्यांनी योगाचे काही धडे, योगाचा अभ्यास आपल्या गोव्यामध्ये सुरू केला. आणि वास्तवात बघितलं तर रामदेव स्वामीजी म्हणा किंवा अन्य जे बाकीचे जे योगा गुरु आहेत त्यांनी संपूर्ण हा गोवा नाही संपूर्ण विश्व हे योगमय करून टाकलेलं आहेत. आणि त्यासाठी आपल्या भारत देशाबरोबर अनेक देश आज या योगमय अवस्थेमध्ये आलेले आहेत. हे बघून मला धन्यता वाटते
आणि त्याबद्दल मी भारत सरकाराचं मी ऋण व्यक्त करतोस आणि सर्वांना एक कळकळीची विनंती करतोस की सर्वांनी ह्या योगाचा अभ्यास चांगल्या प्रकारे करावा, कारण त्याची अत्यंत आवश्यकता आहेच. आपल्या ठिकाणी ॲलोपॅथिक, होमिओपॅथिक अशी वैद्यकीय शास्त्र आहेत, तीसुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करतात, त्याच्यावर चांगल्या प्रकारचं संशोधन करतात. पण योग हा असा आहे की तो युनिव्हर्सल आहे, पण त्यासाठी त्याच्यामध्ये काही नाही असं नाही आहे. पण त्याचा जर अभ्यास आपण चांगल्या प्रकारे केला, हा अभ्यास आपल्यामध्ये चांगल्या प्रकारे रुजवण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर मला वाटतं संपूर्ण आपली प्रजा जी आहेत ही सुखी समाधानी निरोगी राहतील. तर त्यासाठी आपण भगवंताकडे प्रार्थना करूया. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चित् दुःख भाग भवेत. ओम शांती शांती शांती. सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. हरि ओम.